नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण शिकतो आहे क्लास 6 न्यू सिलेबस प्रमाणे सेकंड लेसन मेजरमेंट याचे ऑल सॉल्व क्वेश्चन आन्सर्स. मित्रांनो, आपण याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याचे 3 पार्ट आहे, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया मेजरमेंट सॉल्व क्वेश्चन आन्सर्स. आता आपला एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन आहे की सजेस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द फॉलोइंग ब्लँक्स. म्हणजे आता इथे फिल इन द ब्लँक्स आहे, त्याच्यासाठी आपल्याला करेक्ट फिल इन द ब्लँक्स लिहायचे आहे. फर्स्ट काय आहे, द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड. आता टेम्परेचर यूज करण्यासाठी आपण कोणतं यूज करतो आपल्याला माहिती आहे. काय आहे ते? थर्मोमीटर. बरोबर, थर्मोमीटर आपण यूज करत असतो. कशासाठी? टेम्परेचर काउंट करण्यासाठी आपण थर्मोमीटरचा यूज करतो. तर नॉर्मल टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी इज. आता नॉर्मल टेम्परेचर किती असतं ह्युमन बॉडीचं? तर ते किती असते? 337 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. आता काय दिलेलं आहे? वेन मेजरिंग डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट दॅट पॉईंट इज कॉल्ड. आता जेव्हा आपल्याला मेजरमेंट करायचं आहे आणि 2 पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे, तेव्हा एक काय असते? फिक्स पॉईंट असतो. तर त्या फिक्स पॉईंटला काय म्हटलं जातं? ओरिजिन असं म्हटलं जातं. ORIGIN ओरिजिन असं म्हटलं जातं. बरोबर. आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आता आपण शिकलो आहे, सगळे युनिट्स आपण शिकलेलो आहोत. तर किती आहे? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते. बरोबर. मग आता 5th नंबरची फिल इन द ब्लँक्स काय आपली? इन द ग्लास बल्ब ऑफ अ थर्मोमीटर कलर्ड इज फिल्ड. आता ते कलरमध्ये काय भरलं जातं? एक आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या. एक काय आहे? अल्कोहोल. काय असते? अल्कोहोल यूज केला जातो. बरोबर, अल्कोहोल यूज केला जातो. आणखी दुसरा कोणता आहे? तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा की आता दुसरा कलर थर्मोमीटरमध्ये आपण दुसरं काय इन्ग्रेडियंट काय भरत असतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता 6 नंबरचा आहे द SI युनिट ऑफ टेम्परेचर इज. आता टेम्परेचर मोजायसाठी SI युनिट काय आहे? केल्विन. काय आहे? केल्विन. मित्रांनो, अशा प्रकारे आपण फिल इन द ब्लँक्स कंप्लीट केलेले आहे. आता आपण जाऊया सेकंड. काय दिलेलं आहे इथे बघा, विच इन्स्ट्रुमेंट विल यू यूज फॉर द फॉलोइंग मेजरमेंट. आता खाली मेजरमेंट दिलेले आहे आणि ते मोजण्यासाठी आपण कोणता इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. स्टेट द नेम ऑफ ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट. आता आपल्याला इन्स्ट्रुमेंटचं करेक्ट नाव लिहायचं आहे. फर्स्ट नंबरचं काय दिलेलं आहे? द लेंथ ऑफ अ पेन्सिल ऑर अ पेन. आता आपल्याला पेन्सिलची लेंथ मोजायची आहे किंवा पेनची लेंथ मोजायची आहे, तर आपण काय यूज करणार? रूलर. इथे स्केलचा यूज करणार आहे आपण. बरोबर, कारण की कशामध्ये आपण काउंट करणार? ते सेंटीमीटरमध्ये. आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲप्रोप्रिएट कोणतं इन्स्ट्रुमेंट लागणार आहे? रूलर, स्केल आपण त्याला असं म्हणतो. आता सेकंड बघा, युअर ओन हाईट. आपली हाईट मोजायची असेल तर आपण कशाने मेजरमेंट करतो? मेजरिंग टेप आहे त्यांनी करत असतो. बरोबर, मोजण्याचा जो माप असतो त्यांनी आपण मेजरिंग करू शकतो. देन थर्ड काय दिलं आहे? द ग्रीथ, म्हणजेच त्याला काय म्हणतात? सर्कम्फरन्सेस असं म्हटलं जातं. ऑफ अ लार्ज ट्री ट्रंक. आता हे बघा, इथे तुम्हाला पिक्चरसुद्धा दिलेलं आहे. एक मोठं असं ट्री आहे. काय आहे हे? ट्री ट्रंक आहे. बरोबर आहे. आता या ट्री ट्रंकचं काय आहे? सर्कम्फरन्स आपल्याला काउंट करायचं आहे. मग इथे आपल्याला ही स्केल यूज पडणार आहे का किंवा हे मेजरिंग टेप यूज पडणार आहे का? नाही, कारण की आपल्याला तिथे तर सर्कम्फरन्स तो गोल शेपमध्ये मेजर करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फ्लेक्झिबल टेप लागणार आहे. म्हणून आपण इथे कोणता? मेजरिंग टेपचा यूज करू. बरोबर. देन 4th नंबरचं काय आहे? द थिकनेस ऑफ ॲन इरेझर. आता इरेझरची थिकनेस आपल्याला मोजायची आहे, तर आपण ते कशाने मोजणार आहे? वर्नियर कॅप्लियरनी मोजूया. बरोबर. आता नेक्स्ट आपलं काय आहे? क्वेश्चन नंबर 3, फाइंड माय पेयर्स. म्हणजे आता आपल्याला मॅच द पेयर फाइंड करायचे आहे ग्रुप ए अँड ग्रुप बी मधला. SI युनिट ऑफ लेंथ. लेंथचं SI युनिट काय आहे? आपल्याला माहिती आहे काय आहे ते. आपण यूज केलेलं आहे. काय आहे? मीटर आहे.
बरोबर. सेकंड नंबरचं काय आहे, द युनिट ऑफ टेम्परेचर यूज इन रिसर्च एक्सपेरिमेंट. आता रिसर्च करताना, एक्सपेरिमेंट करताना आपण कशाचा यूज करतो, कोणतं यूज करतो आपण टेम्परेचर, तेव्हा रिसर्च करताना आपण काय यूज करतो, केल्विन ह्याचा यूज करतो. आता थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे, मेजरमेंट युझिंग अ हँडस्पॅन. आता हँडस्पॅन माहिती आहे तुम्हाला, करंगडीपासून अंगठ्यापर्यंतचा आपण जे त्याला मराठीमध्ये एक हित असं म्हणतो. मग ते काय आहे, नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट. म्हणजे काय स्टँडर्ड मेजरमेंट आहे का, नाही. का बरं नॉन स्टँडर्ड आहे, कारण की प्रत्येकाची स्पॅन लेंथ ही कमी जास्त असते. लहान मुलगा असेल तर त्याचा स्पॅन हा छोटा राहील, मोठा मुलगा राहिला, मोठा माणूस राहिला तर त्याच्या हाताचा हँडस्पॅन हे डिस्टन्स हे वेगळं राहणार आहे. म्हणून हे काय झालं, नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट झालं. देन फोर्थ नंबरचं आहे रेड कलर लिक्विड इन थर्मामीटर. थर्मामीटरमध्ये कोणतं रेड कलरचं लिक्विड यूज केलं जाते, त्याचं उत्तर आहे अल्कोहोल. बरोबर. आत्ताच आपण फिल इन द ब्लँक्समध्ये ते बघितलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता सेंटीमीटर आपल्याला सेंटेन्सेस ट्रू आहे की फॉल्स ते पाहायचं आहे. बरोबर. फर्स्ट नंबरचं काय आहे, 1 किलोमीटर इक्वल 100 सेंटीमीटर. मग आता आपण शिकलेलो आहे की 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होतात, 1000 मीटर होतात. मग काय आहे आपलं सेंटेन्स, काय आहे 100 सेंटीमीटर, हे करेक्ट आहे का, नाही. म्हणून आपलं सेंटेन्स आहे फॉल्स. आता सेकंड नंबरचं काय आहे, बी नंबरचं, इफ अ रुलर अँड मेजरिंग टेप आर यूज टू मेजर अ लेंथ. आता आपल्याला एक लेंथ मोजायची आहे, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण मेजरिंग टेपचा पण यूज केला आणि रुलर म्हणजे स्केलचा सुद्धा यूज केला. मग द लेंथ ऑफ अ टेबल विल बी डिफरंट. मग लेंथ ऑफ टेबल विल बी डिफरंट म्हणजे त्याची आपल्याला ती लेंथ वेगवेगळी होईल का, नाही होणार. म्हणून मग काय होईल, ते सेमच राहणार आहे ना. म्हणजे ती वेगळी राहील का लेंथ टेबलची, आपण कशानेही मोजमाप केलं तरी त्याची लेंथ ही वेगळी राहील का, नाही, ती सेमच राहणार आहे. म्हणून सेंटेन्स आपलं झालं फॉल्स. बरोबर. देन डिजिटल थर्मोमीटर, सी नंबरचं काय दिलेलं आहे, डिजिटल थर्मोमीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इन लॅबोरेटरी. आता डिजिटल थर्मोमीटरचा यूज केला जातो का, नाही. तर कोणत्या थर्मोमीटरचा यूज केला जातो, तिथे तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलेलं आहे. कोणतं आहे ते, लॅबोरेटरी थर्मोमीटरचा यूज केला जातो. मग हे सेंटेन्ससुद्धा काय झालं, फॉल्स झालं. कारण की इथे काय पाहिजे होतं, लॅबोरेटरी थर्मोमीटर. काय पाहिजे होतं, लॅबोरेटरी, LABORATO काय आहे, RY, लॅबोरेटरी थर्मामीटरचा यूज केला जातो. करेक्ट. देन डी नंबरचा क्वेश्चन काय आहे आपला, एरर्स इन ऑब्झर्वेशन कॅन लीड टू मिस्टेक्स व्हाईल रेकॉर्डिंग टेम्परेचर. मग काय आहे, एरर्स इन ऑब्झर्वेशन कॅन लीड टू मिस्टेक्स म्हणजे ऑब्झर्वेशन्स करताना त्याच्यामध्ये काही चुका होऊ शकतात. व्हाईल रेकॉर्डिंग टेम्परेचर, रेकॉर्डिंग करताना टेम्परेचर, आपल्याला जर टेम्परेचरचं रेकॉर्डिंग करायचं आहे तेव्हा आपल्याला ऑब्झर्वेशन करताना त्याच्यामध्ये काही चुका होऊ शकतात. ॲक्युरेट येऊ शकते का, नाही, कमी जास्त होऊ शकते. म्हणून सेंटेन्स काय आहे, ट्रू, डी नंबरचं. बरोबर. देन ई नंबर लास्ट आहे आपली फिल इन द ब्लँक्स. काय दिलेलं आहे, द ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट कॅन बी टोल्ड जस्ट बाय टचिंग इट. आता आपल्याला एखाद्याला टेम्परेचर आहे की नाही आपल्याला हे टच केल्याने समजते, पण ॲक्युरेट म्हणजे त्याला नेमकं टेम्परेचर किती आहे हे आपल्याला सांगता येईल का बाय टचिंग इट, नाही सांगता येणार. परफेक्ट नाही सांगता येणार, ॲक्युरेट नाही सांगता येणार. म्हणून सेंटेन्स काय आहे, हे फॉल्स आहे. मित्रांनो, आता आपला क्वेश्चन नंबर 5 आहे. बघा काय दिलेलं आहे ते, अरेंज द फॉलोइंग युनिट्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. आता बिगेस्ट टू स्मॉलेस्ट आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आधी सुरुवातीला मोठा नंबर, मग छोटा छोटा असं लिहावं लागेल. मग आता सुरुवातीला काय दिलेलं आहे, 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर आणि 1 मीटर. तर म्हणजेच आता सुरुवातीला काय आहे, बिगेस्ट लिहावं लागेल. म्हणजेच 1 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर आहे. आता 1 किलोमीटरपेक्षा छोटं काय येते, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. म्हणजेच एक काय होतात, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आणि 1 मीटर त्याच्यानंतर 1 मीटर येतं. 1 मीटर म्हणजे काय, 100 सेंटीमीटर. म्हणजेच मीटर नंतर काय येतं, सेंटीमीटर येतं. आणि सेंटीमीटरपेक्षा छोटं काय आहे, मिलीमीटर आहे. बरोबर.
Then question number 6. What is the smallest length that can be measured using a ruler from a compass box? आता आपल्याला रुलर फ्रॉम अ कंपॉस बॉक्समध्ये जे छोट्यात छोटं असं लेंथ मोजण्याचं काय मेजरमेंट दिलेलं आहे की ज्याने आपण छोट्यात छोटं मेजर करू शकू, तर काय आहे, सेंटीमीटर दिले असते आणि सेंटीमीटरपेक्षा छोटं काय आहे, मिलीमीटर, म्हणून 1 मिलीमीटर हे त्याचा आन्सर झालं. बरोबर. देन क्वेश्चन नंबर 7 काय दिलेलं आहे, विच युनिट विल यू यूज वाईल मेजरिंग द फॉलोइंग. आता आपल्याला खालचे हे मोजायचे आहेत काही वस्तू, तर मग त्याच्यासाठी आपण कोणते कोणते युनिट यूज करणार आहे. लेंथ ऑफ अ बुक. आता आपल्याला बुकची लेंथ मोजायची आहे, मग ती आपण कशामध्ये मोजू, सेंटीमीटरमध्ये मोजणार. बरोबर. देन थिकनेस ऑफ अ की. आता एखादी की आहे, की म्हणजे चावीची जाडी मोजायची आपल्याला, तर ते आपण कशामध्ये, मिलीमीटरमध्ये मोजणार. बरोबर. देन डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड मुंबई. आता ह्या 2 सिटी झाल्या, आता खूप दूर झाल्या आहेत, याचा डिस्टन्स खूप मोठा आहे, मग मोठ्या डिस्टन्ससाठी आपण काय यूज करतो, किलोमीटर यूज करतो. बरोबर. आणि लेंथ ऑफ अ क्लॉथ. आता मला कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी मोजते आहे कापड, तर ते मी कशामध्ये मोजणार, मीटरमध्ये मोजणार. बरोबर. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 8. पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपला क्वेश्चन नंबर 8 काय आहे, वाय देअर इज अ नीड टू स्टँडर्ड मेजरमेंट टूल. आता आपल्याला स्टँडर्ड मेजरमेंट टूलची गरज कशाला काय भासली बघ. आता आपण लेसनमध्ये बघितलं नाही का, स्टँडर्ड मेजरमेंट टूल आर नीडेड, म्हणजे का बरं गरज आहेत, बिकॉज दे गिव्ह ॲक्युरेट अँड युनिफॉर्म मेजरमेंट्स. म्हणजेच ते आपल्याला ॲक्युरेट परफेक्ट मेजरमेंट देतात आणि युनिफॉर्म, म्हणजेच आपण जगाच्या पाठीवर कुठेही जा, ती वस्तू आपण कुठेही एखाद्या वस्तूचं मोजमाप करायचं असेल आणि ती जगाच्या पाठीवर कुठेही नेलं तरी त्याचं मेजरमेंट हे सगळीकडे सारखंच राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डिफरन्स दिसणार आहे का, नाही. दे मेक इट इझी टू कम्पेअर अँड रेकॉर्ड मेजरमेंट्स एव्हरीवेअर. आणि त्याच्यामुळे आपली काय होईल की आपली सोय होते, आपल्याला मोजमाप करण्याला सोपं जाते, रेकॉर्ड ठेवायला सोयीचं जातं आणि त्याच्याचमुळे हे काय आहे, स्टँडर्ड मेजरमेंटचा यूज व्हायला लागला. आता 9 नंबरचा सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आपल्या लेसनमधला काय आहे, ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द मेजरमेंट्स यूज इन अर्लियर डेज. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा मेजरमेंट हे आपले निघाले नव्हते तेव्हा मग काय व्हायचं, तर कोणते मेजरमेंट्सचा यूज केला जायचा ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. इन युअर एरिया टू मेजर अ डिस्टन्स, वेट अँड व्हॉल्यूम, विच मेजरमेंट्स यू आर युजिंग. म्हणजे आपल्याला पूर्वीच्या काळी आपल्या एरियामध्ये डिस्टन्ससाठी, वेटसाठी आणि व्हॉल्यूमसाठी कोणते मेजरमेंट्सचा यूज केला जायचा त्याची नावं आपल्याला लिहायची आहे. आता डिस्टन्स बघा है ना, इन अर्लियर डेज म्हणजे पूर्वीच्या काळी डिस्टन्स वॉज मेजर युझिंग ट्रेडिशनल युनिट होते, आपले पारंपरिक युनिट होते, जसं त्याला आपण कोस म्हणायचो. मग गज आहे, पावलं आहे, मग हे आपले काय झाले, डिस्टन्स मोजण्याचे हे पारंपरिक मेथड झाली. दीज वेअर बेस्ड ऑन द बॉडी पार्ट्स अँड स्टेप्स. म्हणजे आता हे कशावर बेस्ड होते, कशावर आधारित होते, आपले बॉडी पार्टचा याच्यामध्ये यूज व्हायचा, याच्यामध्ये स्टेप्स म्हणजे पाऊल, जेव्हा आपण पावलांनी मोजायचं की माझं घर समजा मंदिरापासून किती दूर आहे, तर पावलांनी मोजलं जायचं, तर 5 पावलं, 50 पावलं, 100 पावलं, म्हणजे अशा प्रकारे या बॉडी पार्ट्सचा यूज तिथे व्हायचा. नेक्स्ट काय आहे, वेट, म्हणजे वजन मोजण्यासाठी आपण काय केलायचं. मग ट्रेडिशनल युनिट कोणते आहेत, तुला माहिती नाही का, तराजू राहायचं, त्याच्यामध्ये शेर, पाव, मन याच्यासारखे हे युनिट्स यूज केले जायचे. आणि हे जनरली कशासाठी, त्यांच्यामध्ये बियाणे मोजणे, धान्य मोजणे, एखादं धातूचा वेट किती आहे ते मोजण्यासाठी या सगळ्या युनिट्सचा यूज आधी व्हायचा ट्रेडिशनल डेजमध्ये पारंपरिक पद्धतीने. मग व्हॉल्यूम मोजण्यासाठी काय ट्रेडिशनल युनिट काय होतं, घमेला होतं. ठीक आहे, किती घमेले रेती घेतली, तर 5 घमेले रेती घेतली. देन माप. ठीक आहे. मग हंडी, आता आपल्याला घेतलेला आहे की समजा मी पाणी आणलं तर किती हंडे पाणी आणलं, तर 5 हंडी, 10 हंडी असं. देन घर, हे सगळे काय झाले, ट्रेडिशनल मेथड झाले. अँड
हे कशावरून मोजायचे? बेस ऑन हाऊस होल्ड कंटेनर्स. आता आपल्या घरातले जे भांडी राहायची त्याच्यावरून मोजलं जायचं. एक हंडी म्हणजे आता कोणाचं मटकं छोटं, कोणाचं मोठं, तर मग ते हंडी छोटी मोठी होऊन जायची. बरोबर. घमेला म्हणजे टोपलं. बरोबर. ते पण कमी जास्त व्हायचं आहे ना. मग आता हे कशाचे बनले राहायचे? क्लेनी बनले राहायचे, मेटलनी बनले राहायचे आणि लाकडाचे सुद्धा आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे. तर मित्रांनो, इथे आपला हा लेसन मेजरमेंट हा कंप्लीट झालेला आहे. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.